राम राम मित्रांनो, आता सध्या लग्न सराई चालू झालेली आहे, म्हणजे सीझन लग्नाचं. तर प्रत्येक कुवाऱ्या पोराच्या मनात असेल की माझ्या शेजाऱ्याचं झालं, माझ्या मित्राचं झालं, अमुक अमुक पाहुण्याच्या पोराचं झालं, पण माझं कधी होईल. अरे बाबा, तू ज्याचं लग्न झालंय त्याची परिस्थिती बघ ना एक बार, कशी काय नाही ते, कोण्या ह्याच्यात आहेत सध्या. पुन्हा नंतर विचार कर लग्नाचा भाऊ. लग्न झालेला माणूस 8च्या नंतर कधी बाहेर जाऊ शकत नाही. तू बिनधास्त रात्रभर कुठं बी फिरलास, अख्खी रात्रभर, तरी तुला टेन्शन नाही. तू मित्रासोबत एन्जॉय करू शकतोस, एखादा पॅक घेऊ शकतोस. आम्ही ते लग्न झालेली मंडळी पॅकसुद्धा मारू शकत नाही. का? जर पॅक मारला तर ह्यांचा पॅक उद्या सकाळी आमच्या पाठीत बसलाच म्हणून समजायचं. ही परिस्थिती आहे लग्न झालेल्या माणसाची. आणि तेवढा उतावळा होऊ नको. लग्न भले कुणाचे बी होऊ दे, जेवढी तुझी कुवारी जिंदगी ना तेवढी बेस्ट आहे. कारण तू एकदम बिनधास्त माणूस आहेस, बिनधास्त. कुठलंही तुला टेन्शन नाही. जे आज लग्न झालेल्याला टेन्शन आहे ते तुला टेन्शन नाही. त्यामुळं जास्त लोड घेऊ नको लग्नाचा. तुझा पण देवाने कुठतरी जोडा बनवून ठेवलेला असेलच ना, योग्य टायमाला होऊन जाईल. मग तुला बी कळेल की मी, तुझं लग्न झाल्यानंतर तुला कळेल की मी ह्या झंझटीसाठी इतके दिवस लग्न म्हणू लागलो का, पुन्हा पश्चाताप होईल तुला. तर एवढी काय गडबड करू नको बाबा. खूप लग्न झालेला माणूस टेन्शनमध्ये असतो, त्याला कुठलीही आझादी नसते. एक जिंदा कैदी म्हणायचं त्याला. एक तर त्याला जेल बी नाही आणि ते आझाद बी नाही. मोकळ्यापणानं कुठं फिरू शकत नाही. तितक्यापुरतं तितकं जाणं, तिथून येणं. तू कसा आहे सध्या राजा माणूस आहेस, राजा. बिन लग्नाचा पोरगा म्हणजे कुवारा राजा माणूस आहे. तसं आम्ही राजे माणसं आहोत. सीझन जरी आलं लग्नाचं तरी होऊन जात असते. आतापर्यंत कोण राहिले या, समजलं का? तुझं खोडायचं बसतं आता खात्या. आमचं चालू काम कंस खोडायला. काय नाही, कामाशिवाय पर्याय नाही हो. कुठं बी जा, काम केल्याशिवाय आहे का पर्याय? काम केल्याशिवाय भागतच नाही. कष्टच करावं लागेल. कामाशिवाय पर्याय नाही. आणि आम्हाला जर कुठं जायचं म्हणलं तर आधी इकडे परमिशन घ्यावं लागते. म्हणजे यांची, होम मिनिस्टरची, गृहमंत्र्याची परमिशन घेतल्याच्या नंतर पुन्हा निघाले. पण तुम्ही कुवारी पोरं कसं कुठं जायचं म्हणलं, आवरलं, मारली की गेले. पुन्हा परत तुम्ही किती वाजता आलात, काय केलं काय नाही हे तुम्हाला काही डोसक्याला टेन्शन नाही. पण आम्ही निघताना जे टाईम सांगितलेला असतोय, म्हणजे लग्न झालेल्या माणसानं जाताना जे टाईम सांगितलेला आहे, 2 वाजता येतो, 4 वाजता येतो, 5 वाजता येतो, त्या वेळेस जर नाही आलं तर फोनावर फोन चालू होते. कुठं अडकून बसला, खरं आहे का? कुठं अडकून बसला, असं आहे लग्न झालेल्या माणसाचं. त्यामुळं जास्त घाई करू नका. तोपर्यंत ही कुवाऱ्या जिंदगीची मजा घेता येते तितकी मजा घ्या. मन काय खोटी नाही. एकटा जीव सदाशिव. जुने लोक काय खोटी मन म्हणत नव्हते. एकटा जीव सदाशिव. खरंच कुवारी जिंदगी भारी या. जास्त लोड घेऊ नको व्हावा. आणि आपला कांसाचा ढेग जर बघितलं तर त्या साईडला टाकलेला आहे. मजूर काय भेटण्याची शक्यता नाही. ही 1.5 एकर ज्वारी कुणा पाडली? आम्ही दोघांना 1.5 एकर ज्वारी पाडली. हो काय बघू शकता, पूर्ण 1.5 एकर. कोणी भेटना. चालू काम आता खुडाय सुद्धा एकटीच खुडाय चालू आहे का?
चल द्या. तिथं बाया भेट नाही का रोज 4-4 पाच म्हणलं तरी बी कोण जात आहे. हाजरीचा तर विषयच नाही हो. मजूर आणि 4 वर्षाला शेती करायची तर स्वतः मालकानंच कष्ट करावं लागेल शेतामध्ये. ज्याची शेती या त्याच मालकानं शेतीमध्ये कष्ट केलं तर शेती या, नाही तर शब्द द्यायला लागलो शेती पडक ठेवा लागेल. शेती पडक ठेवा लागेल, कारण मजूर राहिलाच नाही. खूप तालुक्याच्या गावाला खूप कामं निघाले, उद्योग निघाले. आता काम कुणाला नको वाटायला लागलंय शेतामध्ये उन्हात तानाचं, त्यामुळं समजे गुंतून बसले. आता मजूर जर म्हणताल आणि 3 ते 4 वर्षाला तुम्हाला 1000 रुपये रोजानं सुद्धा मजूर भेटणार नाही. 1000 रुपये रोजानं सुद्धा मजूर. शेती जर करायची तर स्वतः मालकानंच करायची आणि त्यानंच कष्ट घ्यायचं तर शेती या. मजूर भेटणार नाही. 1000 रुपये रोज दिला तरी पडक ठेवावं लागेल, जमीन पडक. अशी परिस्थिती येणार आहे राजांनो. चला, खूप वेळ झालं. जाता जाता बी सांगून जातो, भावा तुझं बी होईल लग्न. आशीर्वाद आहे आमचा. फक्त गडबड करू नको. जेवढी ही कुवारी जिंदगीची मजा घेता येईल तितकी मजा घे. खूप छान आहे जिंदगी. आणि लग्नाच्या आधी घरचे पण खूप लाड करतात, खूप लाड. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर तू जेवलास का, उठलास का, आंघोळ केलीस का, काय केलं का, तुला कोणी विचारत नाही. त्यामुळं घरच्यांचा पण लाड काहीच. चला ठीक आहे. जय जवान जय किसान.